अंदाज कमिटीचा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती जे अर्जुन खोतकरचा पीए आश्वासन कमिटीचे नाव अंदाज कमिटीचे नावाने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण 15 कोटी रुपये त्यांनी जमा केले। त्या 15 कोटीपैकी 5 कोटी काल विश्रामगृहामध्ये पकडले गेले। अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो, कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला। अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील जोपर्यंत अध्यक्ष पीएला बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत। आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे। अनिल गोटेने तक्रार केलेली आहे, संजय राऊतने तक्रार केलेली आहे। काल रात्रीपासून खाली रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताचा फोन आला होता की असं मॅटर झालं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाचलुचपत आपली असं आहे त्याला हे म्हणतात करप्शन त्यांनी दखल घेतलं पाहिजे किंवा पोलीसच्या एसपीला बोलले पण कोणी तिथं आले नाही, कारण सरकार यांची दाबण्याचा प्रयत्न करतात। एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाने दूंगा, मग हे काय? माझा पहिला प्रश्न आहे। 3 दिवस अगोदर लोकमत पेपर मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होता, आता तसा होऊ देत नाही। 3 दिवस अगोदर